अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद पैठण छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने हा महाराष्ट्र घडत आहे। पण आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलेलं आहे त्या संविधानाचं उल्लंघन करून आज हुकुमशाही, काही लोक हुकुमशाहीच्या जोरावर दबाव आणत आहे। मित्रांनो, आज 4 महिने झाले ओबीसी मराठा वाद सुरू आहे। सातत्याने गेले 35 वर्ष आले आमचे आराध्य दैवत लोकनेते भुजबळ साहेब गेले 35 वर्षापासून ओबीसी साठी संघर्ष करत आहे। ते काही काल आज ओबीसी साठी भांडत नाही, हे सगळ्या पक्षातल्या नेत्याला माहित आहे। आज महाराष्ट्रामध्ये लहान मुलापासून तर वयोवृद्ध माणसापर्यंत सर्व समाज बांधवांच्या नसानसामध्ये भुजबळ साहेब बसलेले आहे। याचा आम्हाला अभिमान आहे। भुजबळ साहेबांनी काय केलेलं आहे समाजासाठी, काय नाही। पण आज समाजात जर समाजासाठी आमचे नेते समाजावर जो आघात येत आहे यासाठी भांडत आहे, तर काही शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून शिवाजी महाराजांची घोषणा देऊन त्यांना मतदान करून विधान भवनामध्ये पाठवलेले आमदार यांच्यावरती त्यांच्या आई वडिलांनी कसे संस्कार दिले असतील तर देऊ। आम्हाला तुमच्या आई वडिलांबद्दल बोलायची आवश्यकता नव्हती, पण तुम्ही जर आमच्या भुजबळ साहेबांबद्दल इतक्या खालच्या भाषेमध्ये बोलल्यामुळे आम्हाला आमच्या आई वडिलांनी असे संस्कार दिलेले नाही। अरे रवीची भाषा, शिवीगाळ हे एक विधानसभेच्या आमदारांना शोभत नाही। तुम्ही तुमचं जे बोलणं आहे ते बोलू शकता, पण तुम्हाला शिवी द्यायचा अधिकार कोणी दिलेला आहे? आज तुम्ही भुजबळ साहेबांना शिवाय दिलेल्या आहे, अख्ख्या ओबीसी समाजाच्या नेत्याला शिवाय दिलेल्या आहे, अख्ख्या ओबीसी समाजाला शिवाय दिलेल्या आहे। त्यामुळे आम्ही आज गेले 4 महिने झाले शांत बसत आहे। पण आता आम्ही हे खपून घेणार नाही। संजय गायकवाड आणि संजय शिरसाट ते जे म्हणतात ना भुजबळ साहेबांनी राजीनामा द्यावे, त्यांच्या कमरात लाथ घालून त्यांना बाहेर काढावे। अरे तुम्हाला शिंदे साहेबांना विचारा, भुजबळ साहेब ज्या दिवशी आंबडच्या सभेला निघालेले आहे त्या दिवशी त्यांनी शिंदे साहेबांकडे राजीनामा दिलेला आहे। तुमच्या मुख्यमंत्री साहेबांना विचारा, भुजबळ साहेब सतत सांगत आहे मला तुमच्या आमदारकीची गरज नाही, तुमच्या मंत्रिपदाची गरज नाही, तुम्ही राजीनामा मागायची गरज नाही, तुम्ही मागितल्याना राजीनामा द्याना, काही तुमच्या बापानं मंत्रिपद दिलेलं नाही। मंत्रिपद त्या ज्या जनतेने निवडून दिलेले आहे त्या जनतेच्या मतदानामुळे साहेब मंत्री झाले। संजय शिरसाट, संजय गायकवाड म्हणतो तोंड म्हशीवानी तोंडाच्या म्हणा तू भुजबळ साहेबांना नाव ठेवतो, तो बापाच्या वयात आहे ना,
हे शिकलं काय? शिवाजी महाराजांनी अरे 12 बलुतेदारातले जे मावळे होते त्यांना मान सन्मान दिला हे स्वराज्य स्थापन करताना. तुम्ही आज ओबीसी समाजावर अन्याय होत असताना ओबीसी समाजाच्या नेत्याला टार्गेट करत आहे. ओबीसी समाज झोपणार नाही हे लक्षात ठेवा. अजून लढाई बाकी आहे. आम्ही आजपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळावं चला आमची बी इच्छा होती, पण आज गुलाल उधळला चांगली गोष्ट. आम्ही अभिनंदन केलं होतं मराठा बांधवांचं, पण आमच्याच नेत्याबद्दल गावोगाव गाणे वाजवत आहे. म्हणजे तुम्हाला आमच्या नेत्याचा दोष आहे, ओबीसी समाजाचा दोष आहे हे तुम्ही सिद्ध केलं. तुमचा नेता जर तुम्हाला आरक्षणासाठी लढत आहे तर आमच्या नेत्याने आम्हाला आरक्षण दिलेलं आहे ना. मग आमचा नेता आमच्यासाठी देऊ नाही का? त्या संजय गायकवाडला सांगतो मी, इथून पुढे नीट भाषा वापर, नाही तर समता सैनिक तुला घरात घुसून आणल्याशिवाय राहणार नाही. हे पैठणवरून तुला आव्हान आहे. आता भुजबळ साहेबाबद्दल जो बी बोलणार त्यांनी तोंड